चार पाच लोक एवढे कळत नका एकही गडबड करू नका सर्व बाजूला अमोल भाऊ सारखा बाजूला ठेवून द्या ना त्याला ठेवलं बी चाललं इकडे सर्वांचे नाव घेतलेले ते सर्वांना पडेल घेण्यासाठी वरती या ओके ओके चलो जौहर महबूब पटेल, कदीर शेख लाल पटेल, रईस सत्तार बेग, शहीद पटेल, जावेद हानी पटेल, आतिक रफीक पटेल, सत्तार गुलाब पटेल, इमरान तैयब पटेल, खालिद मोहम्मद पटेल, अमीर सैयद, हनीफ इस्माइल पटेल, शेखनूर इसाक, सागर जालन सिंह, ठीक है, संजय पिना, संजय विनायक मुळे, ओके मैंने जितने का नाम लिया सबसे विनंती के ऊपर आइए आप। सोबत आएगा रमई योजनेचे घरकुल पण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले. त्याचप्रमाणे केंद्राच्या योजनेतून घरकुल योजनेमधून आपल्या गावात 450 घरकुल या ठिकाणी मंजूर झालेले आहे. या ठिकाणी मुस्लिम धर्माच्या या ठिकाणी तिथून सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केली. मी त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं एक खरं तर या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचं मागच्या काळामध्ये नानांच्या माध्यमातून याचं प्रतिनिधित्व केलं गेलं. आपण नानांना त्या ठिकाणी मतदान करायचो, नाना निवडून यायचे आणि आपल्या मतदारसंघाचा चांगला विकास नानांनी मागच्या काळामध्ये केला. खासदार म्हणून रावसाहेब दानवे यांनी विकास केला आणि त्यानंतर आज असं वाटत होतं की आपल्याला असं वाटत होतं आता नाना उमेदवार नाहीये तर कसं होईल, परंतु आपण सर्वांनी साथ दिली. आपण सर्वांनी मतदान ताईंना त्या ठिकाणी केलं. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मतदान आपण केलं आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी आपला आमदार या ठिकाणी निवडून दिला. भविष्यात तो विश्वास पात्र या ठिकाणी ताई करतील आणि आजची सुरुवात त्यांनी या ठिकाणी या गावापासून त्या ठिकाणी केली. मी गावात येत असताना हाकीमबाई सांगत होतो ड्रायव्हर थोडंसं जोरात चालायला लागला, उशीर झाला तर जोरात चालायला लागला आणि म्हणलं थोडं हळू चाल, म्हणलं पैलवानाचं गाव आहे इथं काही. यानंतर मी ताईंना विनंती करतो पैलवान ग्रुप आणि उपस्थित असलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि सर्व बंधूंनो, आपल्याला
आपल्या मनामध्ये अनेक वर्षापासूनच्या नाही सतत ज्या शंका आहेत त्या शंकांचं निरसन आता सुहास भाऊने आपल्या त्यांच्या भाषणामधून केलेलं आहे. आणि भाऊ आपण निरसन केल्यानंतर सुद्धा आणि काही कामं करून गेल्यानंतर काही राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून आणि एक राजकारणाचा भाग म्हणून राजकीय खेळी म्हणून आपल्यामध्ये फूट पाडल्या जातं. आणि राजकारण सोडलं तर दुसरं काहीच इथे कारण नाही आहे. कारण माझ्याकडे नेहमी हाकीम भैया असेल, अजिम भाई असेल, आपले इलाजभाई आमच्या सोबत आहेत आणि अनेक वर्षापासूनचे. आता मी पण राष्ट्रवादीमध्ये असताना, सुहास भाऊ पण राष्ट्रवादीमध्ये असताना तेव्हापासून आम्ही आपल्या मुस्लिम बांधवांच्या सोबत काम केलं आणि माझ्यासोबत ज्यांच्यासोबत आमचं म्हणजे संपर्क आहे, काम आहे, जे आमच्याशी मुस्लिम बांधव जुटलेले आहेत त्यांना आपण कधीही विचारा, कधीच असं आमच्या हातून असं घडलं नाही की आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांचा शब्द टाळला किंवा आपण त्यांना प्राधान्य दिलेलं नाही. असं मी असेल, सुहास भाऊ असेल आणि अनेक मुस्लिम बांधव असे आहे की नानांच्या सोबत सुरुवातीपासून अनेक वर्षापासून आज ते मुस्लिम बांधव नानांच्या सोबत होते. मला वाटतं हाकीम भाई सुद्धा त्याच्यामधलंच एक उदाहरण आहे. तर असताना कधीच कुठेच भेदभाव किंवा काय शंका ह्या कधीच मनामध्ये आल्या नाही. आम्ही आदरणीय नानांसोबत आज 10 वर्षापासून काम करत आहे. तर ते काम करत असताना सुद्धा आम्ही बघितलं नानांनी सुद्धा काम करताना कधीच भेदभाव केला नाही. अनेक अशा मुस्लिम वस्त्या आहेत की तिथे आजपर्यंत कुणीच काम केलेलं नव्हतं. आज आपल्या त्या आळंदजवळची एक मुस्लिम वस्ती आहे, धनसी वस्ती. त्या वस्तीवर आजपर्यंत कुणीही गेलेलं नव्हतं. एकही लोकप्रतिनिधी आजपर्यंत तिथे गेलेले नव्हते. एकही काम, 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या वस्तीवर दिला गेलेला नव्हता. फक्त नानांच्या माध्यमातून त्या वस्तीवर नानांनी रस्ता दिला, शादीखाना दिला. एका विशिष्ट जातीपुरता, एका विशिष्ट पार्टीपुरता मर्यादित राहत नाही. तर तो लोकप्रतिनिधी असतो, तो संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर असते. आज इथे प्रतिनिधित्व करताना आम्हाला सर्व जनता 4.5 लाख मतदान आणि 18 वर्षाखालील संख्या जर बघितलं तर जवळजवळ आपण 6 लाख लोकांना न्याय देण्याचं काम ह्या लोकप्रतिनिधीचं आहे. त्यामुळे कधीही कुठेही कुणावरही आजपर्यंतही अन्याय झालेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा कुणावरही अन्याय होणार नाही. फक्त हे आणि आजपर्यंत त्या आज माननीय अनुराधाताई चव्हाण यांच्या हस्ते नायगाव, ईदगाह, कबीरमठ, इस्लामपूरवाडी अशा या रोडचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्या नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस आमचे मुजीब पटेल, युसुफभाई मुस्ताक त्यांचे सर्व सहकारी यांनी असं सांगितलं होतं ताई निवडून आल्या तर आम्ही ताईचं पेढेतुल्ला करू. आज त्यांनी मोठी मेहनत करून आणि एक चांगल्या प्रकारे एक पेढेतुल्ल्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आमचे गफ्फार गुलाब पटेल, गफ्फार अब्बास पटेल, नाझीम पटेल व त्यांचे सर्व सहकारी त्यांनी एक 40 लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे.
आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असं निश्चित केलेलं आहे की अनुराधाताई चव्हाण आणि माजी आमदार यांच्या आमदार बागडे नाना आणि या युती सरकारच्या माध्यमातून नायगाव या गावाचा विकास करण्याचा आम्ही ध्येय घेतलेला आहे. आणि आम्ही सर्व नेते मंडळीच्या त्यांना सांगून त्यांची मदत घेऊन नायगाव हा गाव 90% मुस्लिम आहे तरी त्याच्यासाठी आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्र सरकारकडून 450 घरकुल या गावात मंजूर झालेले आहे. तुम्ही आता भाषणामध्ये एक उल्लेख केला का मैदानाचा पण उल्लेख केला? या ठिकाणी नायगाव हा फार मोठा गाव आहे आणि या ठिकाणी खास करून कुस्ती, क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळलं जातं, मोठ्या प्रमाणात खेळलं जातं आणि स्पर्धा पण होतात. परंतु दिवसेंदिवस गाव वाढत असल्यामुळं मैदान कमी होत चाललेले आहे. आणि आम्ही एक 2 वर्ष झाले त्यावेळेस आम्ही ग्रामपंचायतमधून ठराव घेऊन बऱ्याच साऱ्या कागदाची पूर्तता करून आम्ही तहसीलमार्फत जिल्हा क्रीडा अधिकारी यांना एक प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. एक 5 एकर जागा आणि त्या आम्हाला शासनाने आमच्या नायगाव ग्रामपंचायतसाठी द्यावे म्हणून तो प्रस्ताव सध्या जिल्हा क्रीडा अधिकारीकडे प्रलंबित आहे. आता एक पाण्याचा मुद्दा फार ऐकण्यावर आला आणि महिलांनी पण तक्रार केली की पाण्याचा प्रश्न गंभीर येते. काय समस्या पाण्याची आमच्याकडं एक 2 योजना, मागं पण एक योजना झालेली आहे, आता पण एक मोठी योजना चालू आहे. आणि थोडंसं काही ना काही थोडं प्रॉब्लेम येतं त्याच्यामुळे झालं असेल. मला वाटतं मोटर वगैरे काहीतरी खराब झालेले आहे आणि एक नवीन मोठी योजना चालू आहे. ती मोठी योजना जर व्यवस्थित झाली तर गावाला पाणी कमी पडणार नाही. पण ती योजना जर चांगल्या प्रकारे राबवल्या गेली नाही, कारण एक इकडे करुंदरा खोरा आहे तिकडून विहीर घेण्यात आलेली आहे आणि इकडे एक सांगूच्या तळ्यात घेण्यात आलेली आहे. पण ती खूप मोठी योजना आहे. पण ती मोठी योजना थोड्या चांगल्या प्रकारे जर राबवल्या गेली तर गावाला पाणी कमी पडणार नाही. पण त्याच्यामध्ये थातूरमातूर झाला तर गावाला खूप अडचण येणार आहे. कारण यापुढे योजना पण होणार नाही आणि कुठं मागणी पण करता येणार नाही. शासन म्हणून तुम्हाला खूप मोठी योजना झालेली आहे, तुम्हाला आता गरज नाही आणि लोकांना पाणी मिळणार नाही. आता तुम्हीच पाहिलं का बाया आता सांगत होत्या. त्याच्यामुळं मी अशी विनंती करतो की ती योजना चांगल्या प्रकारे राबवल्या गेली पाहिजे आणि लोकांचा फायदा व्हायला पाहिजे. ताई अशा पण म्हटलंय तुम्ही काही मागणी करा तुम्हाला कमी पडून देणार नाही. काम नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का बाबा हा गाव जास्त करून मुस्लिम बहुल आहे आणि बाकी लोक सांगतात का बाबा मुस्लिम असल्यामुळे मतदान कमी वगैरे होतं. पण त्यांनी सांगितलं मतदानाचा हा विषय नाही आहे. आपण निवडून आलो, आपण सर्वांचे आमदार झालो आणि आपल्याला गावाचा परिपूर्ण विकास करायचा आहे. भाजप म्हणजे जातीवादी पक्ष असा जो प्रचार सुरू आहे तर त्याला तुम्ही कसं समर्पक उत्तर देणार आणि पुढं आगामी काळात तुमची रणनीती काय असणार आहे? मी गेल्या 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि मी असं मला एकदाही असं कळलं नाही, वाटलं नाही की भारतीय जनता पार्टी हे जातीवादक आहे म्हणून. आता माझ्या गावात 90% जर विकास झाला असेल तर बागडे नानाच्या माध्यमातून झालेला आहे. अनेक लोकांना रोजगारसुद्धा त्यांनी मिळवून दिलेला आहे. कारण सर्व गावकऱ्याला माहीत आहे. तुम्ही जर काही गोष्टी तर तुमच्यासमोर बोलता येणार नाही, पण त्यांनी एवढी मदत केलेली आहे का खूप मदत केलेली आहे. या निमित्ताने गावकऱ्यांना काय आव्हान करणार? गावकऱ्यांना मी एकच आवाहन करणार आहे की कारण माझं एकच म्हणणं आहे की माणसानं आयुष्यात खोटं बोलू नये. पण जो ज्याचं आपल्यात म्हण आहे जो जास्त काम करत असेल त्याची तेवढी मौजी त्याला भेटायला पाहिजे. जर भारतीय जनता पार्टी इथं जास्त काम करत असेल नायगावमध्ये तर लोकांनी पण त्याला जास्त मतदान करायला पाहिजे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे, जर पक्षाने तुम्हाला जिल्हा परिषदचं सदस्य संधी दिली तर तुमची इच्छा आहे का? सर तसं मी जिल्हा परिषदला काही इच्छुक नाही बरं का. आणि माझी मी असं इच्छा कधीच बाळगत नाही. आणि जर पक्षानं जर सांगितलं तर काही हरकत नाही आहे. पण माझी काही जिल्हा परिषद लढायची इच्छा नाही आहे. आणि पक्षाने जबाबदारी दिली तर मग पक्ष सांगत ऐकावं लागतं शेवटी. चालेल. आपलं नाव? माझं नाव शेख हाकीम पैलवान. मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा प्रकोष्ठचा अध्यक्ष आहे आणि अल्पसंख्याक आघाडीचा राज्याचा सचिव आहे. दिवस काँग्रेसमध्ये होतो पण त्यामुळं गावाचा विकास झालेला नाही आहे. त्यामुळं म्हटलं आता काहीतरी गावाचं भलं होईल आणि आमदार जे अनुराधाताई आहे चांगले आहेत, हे कामं करतील आणि सरकार पण आहेत, त्यामुळं गावाचं काहीतरी भलं होईल. त्यामुळं मी निर्णय घेतला
पक्षात तुम्ही प्रवेश केला, तुम्हाला काही आश्वासन वगैरे दिलंय का? काहीच नाही. अच्छा, आता भविष्यामध्ये गावाच्या विकासासाठी काय करणार पक्षाच्या माध्यमातून? पक्षामधून गावाची जी जी अडीअडचण आहे, ड्रेनेज लाईन झाली, रस्त्याचं कामं झाले, सगळे जेवढे आहे ते तेवढं करू. आता नवीन जर पक्षामध्ये इच्छुक असतील तर त्यांना काय आवाहन करणार? जेवढे इच्छुक असतील तर तेवढं चांगलं आव्हान आहे की त्यानं यायला पाहिजे. चांगली पार्टी आहे, कामं होतील. माझी भावना अशीच है जे मैं हिंदी में बोलूँगा। हाँ, मेरी भावना ऐसी है कि जो बच्चे लोगों का, विद्यार्थियों का बोलना है क्रिकेट ग्राउंड ये वो जो भी काम है गांव के, वो सब अनुराधा ताई के तरफ ही सब होना चाहिए। और अच्छे अच्छे काम जो करना, जो भी आमदार काम करेगा उसको, उसी को वोट देना चाहिए गांव के लोगों ने। इससे पहले कौन से पक्ष में कार्यरत है? मैं इससे पहले शिवसेना उबाठाघाट में काम कर रहा था 2-3 साल से, पर वहाँ कुछ अच्छा रिस्पांस नहीं मिला, इसलिए मैंने अच्छी जगह पे मतलब हकीम पहलवान उनके साथ में काम करने के लिए। पक्ष बढ़ाने के लिए क्या करेंगे? पक्ष बढ़ाने के लिए मैं ज़्यादा से ज़्यादा लोगों को काम बताऊंगा, जो आमदार ताई ने जो वादे किए वो बताऊंगा, ये होने वाला है गांव में, ये नया होने वाला है। अगर जो बच्चे चाहते पक्ष में प्रवेश करने के, उनको क्या आह्वान करेंगे? वही बताऊंगा, जो भी मतलब तुम्हारी जो इच्छा है, ग्राउंड की जो समस्या है, पानी की जो समस्या है, ये सब चीज़ें हमको मिलने वाली आगे से, तो हम जो देने वाला है उनके साथ में रहे। क्या आपका नाम? नाजिम पटेल।